हॅलो मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत एकदम खास असा पोहे उपीटपेक्षाही वेगळा नाश्ता. त्यासाठी 1 वाटी रवा आणि पोहे घेतले आहेत. ते मिक्सर जारमध्ये घेऊन त्याचं छान असं मिश्रण आपण करून घेणार आहोत. आता आपण हे जे छान असं कोरडंच आधी वाटून घेतलेलं होतं, त्यामध्ये अर्धा चमचा भात आणि अर्धी वाटी दही, थोडंसं पाणी घालून परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊया. हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण एका पसरट भांड्यामध्ये ते मिश्रण काढून घेणार आहोत. मिश्रण आता काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये हवं तेवढं पाणी ॲड करणार आहोत. जास्तही पाणी घालू नका, कारण आपल्याला ह्याचे उत्तापे करायचे आहे. त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवण्यासाठी मी पाणी थोडंसं कमीच ॲड केलं आहे. चवीनुसार मीठ घेऊया आणि आपण एक-एक करून सर्व साहित्य आता त्यामध्ये ॲड करणार आहोत. उत्तापे करणार असल्यामुळे मी त्यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला. आता अर्धी वाटी कांदाही ॲड करणार आहोत. आधी मिरची घेऊया. बारीक चिरलेली मिरची ॲड केली आहे. त्यानंतर आपण कांदा आणि कोथिंबीरही ॲड करणार आहोत. छान असे क्रिस्पी उत्तापे होतात. त्यासाठी मी आता ह्यामध्ये थोडासा अर्धा टीस्पून सोडाही ॲड करणार आहे. एका चमच्याच्या सहाय्याने सर्व मिश्रण आपण हलवून घेऊन थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून आपण नंतर छान असे तव्यावर ह्याचे उत्तापे करून घेणार आहोत. आता चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. कुठेही गुठळ्या होणार नाही याची काळजी घेऊन मिश्रण आपण सर्व एकत्र करून घेतलं आहे. आता आपण उत्तापे करण्यासाठी आधी तवा ठेवूया गॅसवर. तवा थोडासा तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल लावून आधी घेणार आहोत. तवा आता आपण गॅसवर ठेवला आहे. आता तेल लावून घेऊया. तेल सगळीकडून छान असं पसरून घेतल्यानंतर आपण उत्ताप्यासाठी एका पळीच्या सहाय्याने छान असं पीठ पसरून घेऊया तव्यावर. आणि ह्यावर झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही. छान असं तेल लावून परत आपण हे परतून घेणार आहोत. परतले नाहीत तरीही चालू शकतं, पण मी थोडेसे परतून घेतले आहेत. आता सगळीकडून आपला उत्तापा छान असा भाजला जाणार आहे. त्यामुळे मी दोन्ही साईडने तो भाजण्यासाठी परत एकदा परतून घेणार आहे. छान असा क्रिस्पी उत्ताप्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? पटकन तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. छान सबस्क्राईब, कमेंट्सही करत जावा. कशी वाटली 10 ते 15 मिनटामध्ये होणारी रेसिपी? रोज पोहे उपमा खाऊनही कंटाळा आलेला असतो. अशा वेगळ्या धाटणीचा जर नाश्ता असेल तर मनही तृप्त होतं आणि सगळ्यांना खाऊ घालण्याचा आनंद